तिकडे सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये उभी फूट पडली। आमदार राजू खरे यांच्या विरोधात माजी आमदार रमेश कदमांनी जोरदार टीका केली आहे। फक्त शरद पवार साहेबांचं नाव आहे आणि या नावावर एक नौखा आणि कोणतीही लायकी अस्तित्व नसलेला माणूस आपण आमदार म्हणून निवडून दिलाय, अशी टीका त्यांनी केली। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या पक्षाची ध्येय, धोरणं आणि पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन काम करणं अपेक्षित आहे, असं कदम म्हणाले। नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊया, त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवार साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस, कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला। शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास, त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे।